शकतं. दे कुड बिलीव्ह. एवढ्याशा मधाला एवढं 100 किलो मीठ अशा तऱ्हेने. तर सांगायचा उद्देश असा की एक कहाणी शून्यातून सुरू होते की रिचेस्ट पॉकेट इन द वर्ल्ड. आल्यानंतर माझी प्रतिक्रिया, अमित तुमच्या गावचा इथला तुमच्या कॉलेजचा पोरगा आहे. द रिचेस्ट पॉकेट इन द वर्ल्ड अँड द पुअरेस्ट पॉकेट इन द वर्ल्ड, हे सगळं जे तुमचं आहे, मी काय जिने पाहिलं, हेरिटेज पाहिलं, हे सगळं लाकूड तिथून आलेलं आहे, माझ्या मुलखातून आलेलं आहे. कारण ब्रिटिश कॉलनी तिथे होती, ब्रिटिश हब होता. द रिचेस्ट पॉकेट इन द वर्ल्ड ईस्ट इंडिया कंपनीचं शेवटचं स्टेशन त्या ठिकाणी होतं. भारतातल्या पहिल्या 5 म्युनिसिपालिटीपैकी पहिली म्युनिसिपालिटी तिथे होती आणि शेवटचं स्टेशन, पहिली म्युनिसिपालिटी आणि ब्रिटिश हब कॉलनी. मग काय होतं तिथे? ग्रीन गोल्ड. सगळे तुमचे जिने मी बघितले, सगळं तुमचे जेवढं लाकूड सर जेवढं तुम्ही दाखवता ते सगळं लाकूड माझ्याकडून येते. इथलेच नाही, व्हायसरॉय असो, दिल्ली असो, सगळं अख्खं पुणे असो, हॉटेल ताज असो, त्याचे सगळे गॅझेटियरमध्ये किसून सगळं लाकूड ते नदीमध्ये टाकायचं गोदावरीमधून आणि केप ऑफ कुमारीन म्हणजे कन्याकुमारी, केप ऑफ घोडो ते तिथे पोचायचं. त्याला ग्रीन गोल्ड म्हणतात. शिसवी म्हणजे रोजवूड 2, त्याला ब्लॅक गोल्ड म्हणतात. नंबर 2चा कोळसा राणीगंज पहिला आणि नंबर 2चा कोळसा वरोरा हा पहिला, अतिशय अप्रतिम ब्लॅक गोल्ड. पण आज आमचं इतके वर्ष काम चालू आहे, तिथे आनंदवन उठलं पाहिजे. गेल्या 12-13 वर्षापासून सगळ्या पेपरमध्ये हेडलाईन आहे, बाबा आमटे देशद्रोही, ते पाण्याला नर्मदा किनारी विरोध करतात, याला विरोध करतात, आनंदवन उठलं पाहिजे. आफ्टरनून डिस्पॅच, कुरिअर्स, संडे, मिड डे सगळीकडे लिहितात. आजही तिथे माझ्या जिथे मी आता आहे त्या खाली 1500 कोटी रुपयाचा कोळसा आहे. हे महारोगी कसलं महत्व आहे? यांना काही मतदाराने आकारलं? हे सगळे लेखावर लेख आलेले आहेत. सो रिचेस्ट पॉकेट इन द वर्ल्ड अँड द पुअरेस्ट ट्रॅक्ट इन द वर्ल्ड, आणि समाजातला सगळ्यात शेवटचा महारोगी. कहाणी सुरू होते. ग्रे गोल्ड म्हणजे चुना तिथून जातो. आता सगळं सिमेंट तुमचं मगरपट्टा आमच्या सिमेंट आमच्या इथून झालेलं आहे. मी आता सगळे नावं पाहतो, तुमची सगळी माझ्या इथून तयार झालेले आहे. आणि तिथे लोकांना अजूनही दूध माहीत नाही, अजूनही लोकांना अननस माहीत नाही, आघाडी माहीत नाही. स्टार कॉन्ट्रास्ट एक बघा तुम्ही आम्ही पैसे दिलेले, खरी गोष्ट, तुम्ही पैसे दिलेले, ब्रिटिशांनी तेव्हा आपल्याला पैसे दिलेले, माझं काही म्हणणं नाही. पण फॅक्ट आहे की लोक तिथे आजही तसेच आहेत की ज्यांना दे आर बेअरली इक्विप्ड विथ बेअर नेसेसिटीज ऑफ लाईफ. अजूनही कुठलाही एबीसीडीचा पाडा माहीत नाही. म्हणून बाबांनी अननसाचा अ न शिकवता अन्यायाचा अ शिकवायला सुरुवात केली. त्या ठिकाणी लाकडी कोळसा, धूरविरहित, कारण पेट्रोलियम तेव्हा नव्हतं. राणीचा राजवाडा असो किंवा तुमच्या इथे हॉटेल ताज असो, लाकडी कोळसा, चुना. आता तिथे धीरूबाईंना लिक्विड गोल्ड सापडले आणि पेट्रोलियम गोदावरीच्या ह्याच्यामध्ये. सो द रिचेस्ट पॉकेट इन द वर्ल्ड आणि पुअरेस्ट पॉकेट इन द वर्ल्ड, दोन्ही तुम्हाला मी स्टार कॉन्ट्रास्ट सांगितलं. आणि सगळ्यात शेवटचा माणूस मी जेव्हा सांगितलं की माझा जन्म झाल्यानंतर मी बघितलं असेल तर कोकणातले महारोगी, कोकणातलं अंतर, आहार विहार, उष्णतामान लक्षात घ्यायचं. तेव्हा आनंदवन बाबा आमटे जगातली सगळ्यात वाईट जागा मानायचे. कारण मायामी लाईफ, तुम्ही सगळे हुशार विद्यार्थी आहेत. असं जर कोणी निबंध लिहिला असेल की मला अंध व्हायचंय, अपंग व्हायचंय, मूकबधीर व्हायचंय, भिकारी व्हायचंय किंवा महारोगी व्हायचंय, मी 1 कोटी रुपयाचं बक्षीस ठेवलं, जास्त नाही ठेवलं. हा निबंध तुम्ही लिहिता, वारंवार तपासता, माझ्याकडून 1 कोटी रुपयाचं बक्षीस घेऊन द्यायचं. मग आनंदवनामध्ये मग आम्ही त्यांना सांगितलं की सरांना म्हटलं की 1949 पासून 2011 पर्यंत 24 लाख लोकांशी डील केलेले. 24 लाख आकडा लहान नाही आहे. नुसतेच कुष्ठरोगी नाही, समाजातले जेवढे दुर्बल उपेक्षित असे घटक आहेत, त्यानंतर 2 वर्षात प्रचंड आणखीन ऍड झालेले असते. सो व्हॉट इज टू बी प्राऊड ऑफ दॅट. म्हणून बाबा आमटे आनंदवन जगातली सगळ्यात वाईट जागा मानायचे. आनंदवन बंद करणे आमचं मिशन स्टेटमेंट आहे. आत्ता आम्ही त्या थ्रेशोल्डला, त्या मुक्कामावर आम्ही आहोत की हमारी मागणी पुरी करू. आत्ता आम्हाला रेशन कार्ड द्या, सेशन कार्ड द्या, आम्हाला आत्ता अधिकार द्या. आम्ही त्या मुक्कामावर, म्हणून मलाही 42 वर्ष कामाला होतात. मी गेल्या वर्षापासून पहिल्यांदा मी बाहेर पडलो, कारण आय डेझिस्टेड फ्रॉम दॅट. इतकी वर्ष मी बाहेर पडलो नाही. पण आता
वेळ आलेली आहे, कारण नाकातोंडाशी सगळे जाण्याचे पाळी आले, म्हणून मी आपण आलो. आपण मला अवसर दिला, तुम्ही आय एम रिअली ग्रेटफुल टू यू. मुलांचा मी अतिशय तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे, कारण तुम्ही मला बोलवलं. आता ही कहाणी सुरू इज द ओल्डेस्ट नोन डिझीज टू मॅनकाइंड. आपला जन्म 2000 सनापूर्वी 1 लाख ते 30 लाख वर्षापूर्वी झाला असं म्हणतात. याचं नाव महारोग. कुठेही जोडाक्षरने अर्थप्रवाही आहे. बाळासाहेबांचा कुठलाही दिवस, छगन भुजबळ, नारायण राणे, महानगर दैनिक, निखिल वागळे, अण्णांचा कुठलाही दिवस भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा महारोग आहे. महारोग ही शिवी आणि घाण असे एक अविभाज्य समीकरण आहे. आपल्या देशात नाही, हा रोग जगामध्ये सगळीकडे होता. याला आम्ही समाजवादी रोग म्हणतो. रंग, रूप, जात, पात, वर्ण भेद करीत नाही. हा सगळ्यांना होतो. 3 महिन्याच्या मुलापासून ते 90 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत केव्हाही कोणालाही काळी कातडी, पांढरी कातडी, कारण जगभर अक्रॉस लेंथ अँड ब्रेड प्लॅनेट हा सगळीकडे रोग होतो. आणि सगळ्या भाषांमध्ये, लोकगीतांमध्ये लेपर, लेपर्डंग, स्पॅनिश, अमेरिकन, फ्रेंच, शिवी आणि खाण सगळीकडे समीकरण आहे. नाव महारोग. हा टीबीचा सख्खा चुलत भाऊ. पण टीबी कुत्र्यांना होतो, पक्ष्यांना होतो, गायींना होतो, मानव मात्राला होतो. टीबी एकच जंतू आहे, मायकोबॅक्टेरियम, आणि लेप्रोसीचा जंतू मायकोबॅक्टेरियम. पण टीबीचं इथे बीसीजी आपण प्रत्येकाने घेतलेलं आहे. ते बीसीजी लस काढणारे तुमच्या पुण्यात होते. 92 वर्षी ते गेले. उचलायला 4 लोक होते. नेहरूंच्या सिगरेटला सिगरेट लावलेला त्याचा फोटो होता. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा फाउंडर माझ्याबरोबर ट्रकमध्ये ते प्रवास करीत होते. तिथे मी जेव्हा ट्रक चालवत होतो, सिगरेट चिरूट फुकायचे, दात कशाला बसायचे. आणि टीबी आज 3 महिन्यापूर्वी की 2.5 महिन्यापूर्वी टाइम याचं विशेषण आलं की टीबीने जगात अजूनही सगळ्यात जास्त लोक मरतात. अजूनही नुसतेच देशी नाही, परदेशी नाही, सगळ्या स्तरात स्मोकिंग किंवा याच्यामुळे प्रदूषणामुळे सगळ्यात मोठा हा प्रदूषण. तर तुमच्यावर तो मोठा चॅलेंज आहे. सगळ्यात तुम्ही पुणे सगळ्यात मोठं प्रदूषित शहर, आमचं चंद्रपूर तर गिनीज बुकमध्ये जगातलं 3रं शहर आहे प्रदूषित. तर टीबी स्टील मेजर किलर डिझीज ऑफ द वर्ल्ड. प्रत्येकाने आपलं बीसीजी हे घेतलेलं असताना मग महारोगावर अजूनही व्हॅक्सिन नाही, कारण हा ह्युमन स्पेसिफिक आहे, प्रायोगिक जनावरच नाही अजून याला. म्हणून मी डोळा उघडल्यानंतर बघितलं असेल तर महारोगी, आणि आता मी त्याच्यावर बोलतो हा विनोद. नाव याचं महारोग आहे. तुमच्यापैकी जर मला कोणी कात्रण आणलं की महारोगाची साथ आली आणि लोक मेलेत, परत मी 1 कोटी रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे. महारोग कुठेच अर्थप्रवाही. करोडो लोक प्लेग, कॉलरा, इन्फ्लुएन्झा, देवी, पोलिओ, कम्युनिकेबल डिसीजने मेले आहेत, मरत आहेत, तरीही याचं नाव महारोग. हा विनोद. पण मी मग मुलांशी बोललो नाही, कारण मी संवादावर विश्वास ठेवतो. भाषण करणारा माणूस नाही मी. वादापेक्षा संवाद, भाषणापेक्षा संभाषण हे जास्त मला आवडतं. म्हणून मी त्यांच्याशी बोललो नाही. कारण इश्यूज आहेत, इश्यू इतके महत्वाचे आहेत, आणि तुम्ही हुशार मुलं आहेत, आणि तुम्ही काम करतायत, इग्नायटेड आहात तुम्ही, तुम्हाला काम करायचं. म्हणून मी तुम्हाला हे मुद्दे जे सांगतात, सर म्हणाले सांगा मुद्दे, आणि ऑलरेडी तुम्ही कामं करतात. आणि अशी गंमत आहे की कायद्याने यांचे मानवाधिकार सगळ्या शतकांमध्ये, सगळ्या सभ्यतांमध्ये कायद्याने काढून टाकण्यात येतात. इन एव्हरी मिलेनियम, एव्हरी सेंचुरी, एव्हरी डेकेड दे आर ऑफिशियली स्ट्रिप्ड ऑफ एव्हरी नोन ह्युमन राईट. तुम्हाला नाव आहे, तुम्हाला गाव आहे, तुम्हाला मतदानाचा हक्क आहे, तुम्हाला इन्शुरन्स आहे, तुम्हाला कितीतरी गोष्टी आहेत. जर मी तुम्हाला सांगितलं की सगळ्या कालखंडामध्ये, सगळ्या सो कॉल्ड सभ्यतामध्ये कायद्याने त्यांचे मानवाधिकार काढून टाकण्यात येतात. त्यांच्याबद्दल लिहिण्यात आलं, दे आर डेड टू द वर्ल्ड बट अलाइव्ह इन द किंगडम ऑफ गॉड. ते पार्ट ऑफ दिस वर्ल्ड, वर्ल्ड विदिन अ वर्ल्ड, वर्ल्ड विदाउट अ वर्ल्ड. ते याच जगाचे, त्या जगाशी कुठलाही मान्य नाही. पण तुम्ही मला सांगितलं की महारोग काय आहे, का होतो, कसा होतो, एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीत कसा जातो, गुरांना का होत नाही, मला का झालेला नाही, हे ज्या दिवशी तुम्हाला कळेल त्या दिवशी वैद्यकीय शास्त्राचा 111 वर्ष न मिळालेला 10 कोटीचा नोबेल पुरस्कार तुम्हाला मिळेल. म्हणजे आमचा गुन्हाच काही नाही, त्यांना अशी वागणूक समाज देतो. कारण माझं नाव गिनीज बुक मध्ये, माझ्या देशाचं नाव गिनीज बुक मध्ये. तुम्ही जनगण म्हणतो, मेरा देश महान टकोर लिहिलेलं असतं. घाण असलं तरी आपण लिहितो मेरा देश महान. खरी
सो वी बीन ऑलवेज प्राऊड ऑफ आवर स्टुपिडिटी की माझ्या देशाचं नाव गिनीज बुकमध्ये. विवेकानंद असो, राधाकृष्णन असो, नेहरू असो, साने गुरुजी असो, पुस्तकाच्या प्रत्येक पानावर प्रार्थना आहे, भारत माझा देश आहे, माझे बांधव आहेत. मोठा सगळ्या प्रत्येक पानावर सगळ्या भाषांमध्ये. आंध्र प्रदेशचे ते राजगुण होते, त्यांनी व्यंकट राजू घेतली, त्यांनी प्रार्थना लिहिली, हा माझा देश आहे, माझे बांधव. तर माझ्या देशाचं नाव गिनीज बुकमध्ये आहे की जगात सगळ्यात जास्त महारोगी माझ्या देशामध्ये आहे. इफ इट मेक्स यू प्राऊड, काही माझं म्हणणं की 123 लाख महारोगी माझ्या देशामध्ये आहेत. एक ऑस्ट्रेलिया खंडापेक्षा जास्त महारोगी माझ्या देशामध्ये आहेत ज्यांना मतदानाचा हक्क नाही. व्हॉट इज टू बी प्राऊड ऑफ दॅट. माझ्या देशाचं नाव गिनीज बुकमध्ये आहे की 3/4 महारोगी आपल्या देशात आहेत. माझ्या देशाचं नाव आणखी एक गिनीज बुकमध्ये आहे. कुमार गंधर्व नाव ऐकलं तुम्ही सगळ्यांनी, नाव ऐकलं. ते तिथे वारंवार यायचे. पुण्याची आठवण आहे मला. यात यांनी सांगितलं, मला माहित नव्हतं, विसरून गेलो होतो म्हणून थोडंसं पुण्यात असल्यामुळे मी सांगतो की मला एक कुमार गंधर्व पुरस्कार मिळाला. तर 2-4 लोकांनी पुण्यामध्ये आत्महत्या केली. शेतकरीच आत्महत्या करतं असं नाही. मला कुमार गंधर्व पुरस्कार भारतरत्न भीमसेन जोशींच्या हस्ते, दिवंगत वसंत बापट हस्ते पुरस्कार दिला. 2-4 लोकांनी आत्महत्या केल्या अशा बावळट माणसाला. कारण माझी बायको मला कल्लाकार म्हणते. मी गाणं म्हणायला लागलो, लोक उठून जातात. मला कुठला राग माहित नाही, कुठला लोक माहित नाही, कुठली काळी पांढरी काही माहित नाही. अशा व्यक्तीला कुमार गंधर्व म्हणून आत्महत्या या पुण्यामध्ये मला दिला पुरस्कार. आत्महत्या केली. असं आमच्याकडे लोक आत्महत्या करतात सर, लक्षात ठेवा. कुमार गंधर्वांना म्हटलं, तुमचं प्रांत माळवा प्रांत गिनीज बुकमध्ये. नाही, मी माळव्याचा नाही रे, मी कर्नाटकाचा आहे. बरं काका म्हणजे मला माहित आहे म्हणे काहीतरी तिथे गडबड आहे. तिथे मी मग या अमितला तुमच्या पोरांना दिलेलं आहे की तिथे आजही गाववाले, पोलीस आणि नातेवाईक मिळून महारोग्यांना खड्डा करून जिवंत पुरतात किंवा जाळतात की हे तुझं पूर्वजन्माचं पातक आहे. आम्ही तुला जाळतो किंवा गाडतो. यानंतर तुला 80 दशलक्ष योनीतून फेरे करण्याची आवश्यकता नाही. तुला मोक्षप्राप्ती मिळतो. उघडून द्या, मोक्षप्राप्ती मिळते. किती उदात्त आहे तू. यू डू नॉट पास थ्रू ऑल दोज ऑर्डियल्स. पण तिथे नुसतेच कुष्ठरोग नाही. आता गाववाले, पोलीस आणि नातेवाईक, आता एफआयआर करायला कोण शिल्लक राहणार बघा तुम्ही. एफआयआर करायला आणि एफआयआर ऍक्सेप्ट करायला कोण शिल्लक राहिला. इट फाइंड्स प्लेस इन गिनीज बुक मोस्ट मर्डरस पॉकेट इन द वर्ल्ड. त्या ठिकाणी नुसतेच कुष्ठरोगी नाही, कुष्ठरोग सदृश आजारपण असतात ज्याला आपण पांढरा कोड म्हणतो, पेम्फिगस आहे, सोरियासिस आहे, एक्झिमेटॉइड डर्मेटायटिस असतो किंवा स्टिल्स डिसीज आम्ही म्हणतो, रुमॅटिझम तुम्ही माहिती का, संधिवात आपण म्हणतो. तिथली माणसं माझ्याकडे पळून आली. म्हटलं हा रोग इथला नाही आहे. त्यांना काही समजायचं नाही भाषा. बाबा आमचे 12 वर्ष नर्मदा किनारी तुमच्या इकडे राहतात, तुमच्या गळ्यात प्रत्येकाच्या हे आहे असं. म्हटलं प्लकार्ड घेऊन, आपली आयडेंटिटी कार्ड घेऊन, बाबांचा फोटो की हा रोग इथला नाही, लॅमिनेट करू. नहीं बोलो, हमारे लोग पढ़ते नहीं, हमको जला देंगे, गाड़ देंगे. सो दे ऑल्सो डाइड. काही अजूनही माझ्याकडे आहेत. दे ऑल्सो डाइड अनसंग, अनमोन, अनवेप्ट. त्यांच्याकरता शोक करायला कोणी नव्हतं, रडायला कोणी नव्हतं, कोणी नव्हतं. फॉरगेट अबाउट कुष्ठरोगी हे सर्व. मग माझ्या देशाचं नाव परत गिनीज बुकमध्ये. नागपूर आमचं प्रचंड मोठं आहे, त्याचे VNIT आहे, प्रचंड मोठं नागपूर. नागपूरला एक लोकमत स्क्वेअर आहे की लोकमत स्क्वेअर 1 किलोमीटर रेडियसमध्ये डेन्सिटी ऑफ सुपर स्पेशालिस्ट अनपॅरलल इन द वर्ल्ड. खाली जाऊ शकत नाही कारण वर जातात. दगड मारला की डॉक्टरवर पडतो. दगड मारला कुठेही मारला. तुम्ही मला जगामध्ये एक खासगी इस्पितळ जर दाखवलं, तुमच्या पुण्यामध्ये दाखवा, इथे कुष्ठरोगावर खासगी इस्पितळ, चला मी तुम्हाला 1 कोटी रुपयाचं बक्षीस देईन. त्यामुळे मी जे कारण सांगतो की हे कुष्ठरोग्यांवर उपचार करण्याकरता आम्ही बसलेलो नाही, समाजावर उपचार करण्याकरता बसलो आणि डॉक्टरांवर उपचार करण्याकरता बसलो. माझं मार्केटिंग आहे तेव्हा मला मार्केटिंग करावं लागलं. मग ही पांढरी कातडी जगावर 5 पिढ्या राज्य करते. स्वसाहतवाद असो, कलोनियल लेगसी असो, त्यांच्यासारखी आपण केशभूषा करतो, वेशभूषा करतो, त्यांची तारीफ करतो. तुम्ही त्या वास्तूमध्ये आहात.
5 पिढ्या आपल्या याच्यावर राज्य केल्यानंतरही आपल्याला ते शत्रू वाटत नाहीत. तिथे मल्टीनॅशनल कंपनीचे एक चेअरमन येतात, तेव्हा तुम्ही अजूनही कलेक्टर शब्द वापरता. कलेक्टर शब्द वापरताय? हो. लाज नाही वाटत तुम्हाला? कलेक्टरचं भाषांतर सर जिल्हाधिकारी होतं का? मी नाणे जमा करतो, मी बिड्यांची पाकिटं जमा करतो, थोटकं जमा करतो, नाणी जमा करतो, तर मी बिड्यांचा जिल्हाधिकारी होईल का? इसं मिस्टोमर, इसं मिस्टोमर. सांगा ना तुम्ही, असं तुम्ही पुस्तकात भाषांतर कलेक्टरचं जिल्हाधिकारी नाही होत. त्यामुळे ते आपल्या डीएनए मध्ये ती लाचारी गेली, त्याला कॉलोनियल लेगसी म्हणतात. ही पांढरी कातडी डच, पोर्चुगीज, फ्रेंच सगळे तुम्हाला कल्पना आहे की यांनी इतक्या पिढ्या आपल्यावर राज्य केलेले आहे. तीही पांढरी कातडी जाळायची, काढायची. आपण त्यांचे गोडवे करतो, पण कसा बालत आपण ठेचायचा बघतो जो आपल्या डीएनएचा असतो. हेही तुम्ही वाचता की फोडा आणि झोडा नीती त्यांनी केलेली आहे. तरीही 60 लाख लोकांनी एकमेकांना मारलं, 3.5 युद्ध झाले तरी या बाजूने संपायला तयार नाही. दुर्दैवाने माझी निवड जगातल्या 4 लोकांमध्ये झाली होती काश्मीर प्रश्नावर, इंटरनॅशनल पीस इनिशिएटिव्ह म्हणून. मी कुठेच बाहेर गेलो नाही, मला कोणी बोलवत नाही, निवड होऊन जाते म्हणून मी दुर्दैव म्हटलं. तिथे 108 लोक काश्मीर बघायला गेलो. 108 लोकांना तोंड बंद करून, डोळे बंद करून भेटावं लागलं. बिन लादेनच्या जस्ट 1-2 आठवडे आधी की 3 आठवडे आधी. तिथे हुरियत कॉन्फरन्सचे चेअरमन भेटले. ते प्रोफेसर अब्दुल गनी भट म्हणून होते, समाजशास्त्राचे प्रोफेसर आहेत अजून. ते म्हणजे आम्ही सगळे कोकणातले तुमचे सारस्वत लोक आहेत. मला धक्का बसला. त्यांनी अनेक नावं सांगितली जी तुमची कोकणातली नावं आहेत. किती आहेत कोकणातले लोक बघायचे की दळवीचं दलवाई कसं झालं, भटचं BUTT आम्ही कसं केलं, असे सगळे त्यांनी मला सांगितले. कारण कोकणातले लोक सिल्क रूट करतात. तत्कालीन राजांनी हायर केलं होतं की दे आर टेनेशियस, दे आर हार्डवर्किंग, दे आर इमानदार, म्हणून त्यांना आम्ही बोलवत होतो. आमची उर्दू जुबानच नाही म्हणाल. उर्दू जुबान आपकी आहे बोल, हमारे नाही जुबान. 2 काश्मीरी आपसात भेटतात, ते आपसामध्ये कधीही उर्दू बोलत नाहीत, लक्षात ठेवायचं. आपसात ते काश्मीरी बोलतात. आनंदवनामध्ये सार्कचं शिबिर मी घेतलं होतं. तुमच्यासारखे 160 लोक 15 दिवस त्या ठिकाणी होते काम करायला. 8 तास 6 तास काम करायचं. अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका अशा देशातले 160 लोक होते. नट होते, इंजामाचा भाऊ होता. भारतातले पंजाबी, आणि ते आपसात ते पंजाबी बोलायचं. मनमोहन सिंगांना 1 अक्षर हिंदी वाचता येत नाही. इंदर कुमार गुजराला 1 शब्द उर्दू, फक्त ते उर्दू वाचायचं. मनमोहन सिंग वाचताना तुम्ही बघा असं वाचतात ते, असं उलट. त्या आपसात ते लोक, मुशर्रफला एकही वाक्य उर्दू येत नाही, म्हणजे लिहिता येत नाही, अजूनही नाही. तर ती उर्दू आपकी जुबान आहे, लखनौई जुबान. आणि आपण त्यांच्यावर असं लागला असं सगळ्या या गोष्टी. म्हणून मी आपल्याला सांगतो की ही पांढरी कातडी ज्यांनी फोडा झोडा नीती करून हेही महारोग यांना जाळायचे, गाडायचे. नाझींपेक्षा भयानक यांनी किस्से जर तुम्ही बघितले इंटरनेटवर, नाझींपेक्षा जास्त महारोगी यांनी जाळले, गाडले. तो पॅरिसमध्ये प्रिस्ट म्हणायचा, प्लीज गॉड एक्सक्यूज अस, वी आर क्रेडिटिंग यू, वी आर बेरिंग यू, वी आर रिलिव्हिंग यू ऑफ युअर डिस्ट्रेस, यू विल स्ट्रेट अवे गो टू हेवन. 18व्या शतकामध्ये जेव्हा आवाज उठला, हे बरोबर वाटत नाही, चांगलं नाही, यू अँड ट्राय रेज द ग्राउंड दिस फॉर टॅक्टिक्स. त्या काळात औषधं नव्हती. आणि या सो कॉल्ड सभ्यतांनी, डच, स्पॅनिश, पोर्चुगीज, फ्रेंच सगळ्या लोकांनी मिळून जहाजावर अतिशय अमानवीयरित्या कोंबून या महारोगांना हवाई बेटांवर नेण्यात आलं. नकाशा बघा, हवाई बेट आणि युरोपचा नकाशा बघा. ऑन अन ॲव्हरेज अमेरिकन कोस्ट पासून 2500 नॉटिकल माइल्स दूर असलेले या पांढऱ्या कातडीने महारोगही संपले आणि महारोगीही संपले. तरी त्यांचं नाव आहे. आपण ज्यांनी कसा निर्माण केलेले आपल्याच डीएनएचे, म्हणून म्हणतो मी तुम्हाला. आपण पांढऱ्या कातडी कधी ठेचलेले असं वाटत नाही मला. त्यांच्यासारखी अजूनही आपण कॉलोनियल ती सिस्टीम आपली तीच चालू आहे. कारण आम्हाला शिकवताना अर्ध लेक्चरच फक्त होतं. माझ्या देशामध्ये 123 लाख महारोगी आहेत. कारण इंग्लंडमध्ये पुस्तकं आम्ही आज शिकतो. कशाला एम्फोसिस, कशाला फोकस आहे? कारण मी दवाखाना लावला तर माझा दवाखाना चालणारच नाही कधी. तर ही पांढरी कातडी ज्याला कारणीभूत आहे, आणि त्यांना कोणी साहेब नको होता, कोणी नको होतं. त्यांना मजा करायची होती.
कोणीतरी धक्का मारला तर त्याला आपल्या जखमांनी ते भिवून पळवायचं, दुसऱ्या जहाजाने तो निघून जायचा. पॅप्युलॉन सपोजिटली त्यांच्यात राहिला, पण ती नॉव्हेल आहे. नोबडी कोलॅबोरेटेड दॅट. 7 दिवस त्याच्यात राहिला तो पॅप्युलॉन. पण एक माणूस त्यांच्यात राहतो, त्याला महारोग झाला. तो लेजंड आहे, तो आयकॉन आहे. 13 ऑक्टोबर 2009 मध्ये एक वेगवेगळ्या प्रक्रिया असतात. त्याला ख्रिश्चन ऑर्डेन म्हणतात, कॅनोनायझेशन म्हणतात. 200 वर्षानंतर मृत्यूच्या त्याला संतपद देण्यात आलं. ही इज नोन एज सेंट डेमियन. 2009 मध्ये. जसं तुमचं समाजात नावं असतात, आपण आयडल आजकाल तुमचे जी सारेगामामध्ये आयडल म्हणतात, तसं हा कुष्ठसेवेच्या क्षेत्रातला फादर डेमियन. लेस्ट आय फॉरगेट, 1983 साली बाबा आमटेंना पहिला, ही वॉज फर्स्ट नॉन मेडिकल मॅन टू गेट हायेस्ट मेडिकल अवॉर्ड इन द वर्ल्ड, पेपरमध्ये बातमी नव्हती. फर्स्ट नॉन मेडिकल मॅन. मी दिल्लीला जातो, कारण बाबा आमटेंना त्यांचे फोटो नजरेसमोर नको होते, त्यांचे पुरस्कार त्यांना नजरेसमोर नको होते. कारण प्रत्येक पुरस्काराची एक कहाणी त्यांची होती. पु ल देशपांडे नाव तुम्ही ऐकले, नवीन पिढीने ऐकले. ते 35 वर्षात 27 वेळा आनंदात यायचे. डॉक्टर साहेब तुम्ही नाही आले, आम्ही विदर्भातील लोक बॅकलॉग म्हणतो, भरून काढा, बॅकलॉग भरून काढा. मॅनेजिंग नाही, ते म्हणाले कार्यालयात आहे, पण मी पुण्यात तिथे राहत होते. ते म्हणाले की अहमदजान थिरकवा तबला नवाज होते, त्यांना पहिली पद्मश्री भारत सरकारने दिली. अशिक्षित होते आणि लोक खाली बसलेले असतात, आणि नेहरू सुद्धा तिथे होते. तबल्याचा कार्यक्रम झाला. आतासारखी खिरापत पद्मश्री नव्हती, त्याला फारच कमी होती. आजकाल खिरापत असते. त्यामुळे त्यांनी तबला वाजवायला सांगितलं, आपला हुन्नर प्रत्येकाने दाखवा म्हणून. तर नेहरू झोपत होते. तो ते अहमदजान थिरकवा म्हणे, ये आदमी ने मेरे को पद्मश्री दिया, ये तो सो रहा है, तो इसने दिया. त्यांनी आपल्या पद्मश्रीवर जन्मावर झाडू ठेवला. कशी त्यांनी वाचला तरी त्याची बघ. तसं बाबांना जगातला सर्वोच्च पुरस्कार आहे. इंटरनॅशनल काँग्रेस दिल्लीमध्ये भरते, विज्ञान भवनामध्ये भरते. आणि बाबा आमटे किती पुरस्कार घ्यायला तसे जात नाहीत, त्याच्या वतीने मी जातो. आधी तुम्ही मला पुरस्कार दिला की मी आजपर्यंत उष्टेच पुरस्कार घेत होतो. मानपत्र वगैरे फार चुकल्यासारखं वाटतं की आपल्याला कोणी दिलं नाही मानपत्र वगैरे. तिथे जातो मी रजिस्ट्रेशन काउंटरला, काय 5,000 रुपये भरू. But I am not come here as a delegate. I come here to receive award on behalf of my father. No, you pay 5,000. कारण ख्रिश्चन लॉबी असते, 5,000 रुपये भरा. नाही म्हटलं. पुस्तकाच्या 3ऱ्या पानावर बाबा आमटेंचा फोटो आहे. स्पॅनिश, अमेरिकन, फ्रेंच सगळ्या भाषांमध्ये जगातले 2,500 डेलिगेट्स असतात. पहिल्या पानावर फोटो असतो, आणि मला एंट्री त्यांनी नाकारली. कारण त्या ठिकाणी इंदिरा गांधींनी, झैलसिंगांनी, कॅबिनेटनी मदर टेरेसाला फ्लोट केला. हे कोण आहे जगात सगळ्यात परिमाण कोण आहे? मदर टेरेसा परिमाण. कोण बाबा आमटे कचरा काढला. आणि पुरस्कार करता मी बाहेर, ज्यांनी पुरस्कार दिला ते अपसेट झाले. वसंत साठे म्हणून माझे काका होते, ते अपसेट झाले. ती मावशी म्हणून तू जात, त्यांचा हे हार्ट फाटेल, कारण ती बस्ट व्हायला लागली. भारताचे प्रमुख डायरेक्टर जनरल हेल्थ सर्व्हिसेस म्हणते हे व्हॉट्स हॅपनिंग. पण इंदिरा गांधींनी तिला फ्लोट केला. काय तिला 84 साली मिळालं, मागून घेतलं. म्हणजे बाबांना 83 साली मिळालं. याच्यात ही वॉज फर्स्ट नॉन मेडिकल मॅन. अमेरिकेमध्ये आजही महारोग्यांना बंदिस्त करून ठेवलेलं आहे. अमेरिका जगावर राज्य करते. ते टॉक अबाउट ह्युमन राईट्स अब्यूज इन इराक, इराण, काश्मीर, नॉर्थ कोरिया, सगळीकडे दे हॅव द प्रोपर्टी, दे हॅव क्लाउड बाय व्हर्च्यू ऑफ रिसोर्सेस. तेही त्यांना वापरायचे. चायनीज वेश्या आणि लेप्रोसी पेशंट्स वर नॉट अलाउड इन 2009. जपानमध्ये 30 वागणूक आहे. अमेरिकेने त्यांना बंदिस्त करून ठेवलंय. दे प्रोव्हाइडेड देम ऑल बटन कम्फर्ट्स. सगळ्या सुखसोयी त्यांना दिलेल्या आहेत, पण त्यांना स्वातंत्र्य नाही. म्हणून आनंदवन जगातली सगळ्यात वाईट जागा मी मानतो.
कारण तिथल्या माणसाने विचारलं कसं वाटतं, चांगलंच वाटतं. पिंजऱ्यातल्या पोपटाला विचारावं, सगळं चांगलं वाटतं. त्याला कुठे ATM जायची गरज नाही, शाळेत कॉलेजात जायची गरजच नाही, परीक्षा द्यायची गरज नाही. तुम्हाला इथे सगळ्यात मोठं ऑर्डिनल आहे, परीक्षा घ्यावं लागतात आणि द्यावं लागतं. पोपटाला काही. म्हणून बाबा आमचे आनंदवनातला सोन्याचा पिंजरा म्हणायचे. ते काम करतात, मी फुकट खातो, बट दे डू एव्हरीथिंग फॉर मी. आणि मी फक्त प्रवचन करतो. हे तुम्ही मानपत्र देता मला, मी तुम्हाला धन्यवाद नाही म्हणत. म्हणून आनंदवन बंद करणं आत्ता आमचं काम सुरू झालेलं आहे. हमारी मागणी पुरी करो. कारण माझी मुलगी महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर होती सर्जरीमध्ये. ती म्हणाली महारोग्यांचं रक्त का घेण्यात येत नाही. तुम्ही सांगता हा रोग इतर रोगासारखा आहे, सगळीकडे लिहिलेलं आहे. रक्त का घेत नाही तुम्ही. आम्हाला देण्याला काहीच नाही, रक्त घेण्यात येत नाही. ती म्हणाली तिच्या कॉलेजमध्ये शिकत होती की तुम्ही आम्हाला सांगता हा रोग इतर सारखा आहे, रक्त घ्या. ते रक्त घेतलं आणि नाल्यामध्ये फेकून दिलं. हा की नाही क्लेम अशी होईल. म्हणून मी आता एका तुम्हाला एक पार्श्वभूमी, एक जेनेसिस आणि एक प्रोसेस तुम्हाला सांगतो. म्हणून सगळे तुम्ही हुशारपुरात मार्केटिंग करणार की तुमचा परमेश्वर पसंत झाला. तुम्ही म्हणाल मला या जन्मी पुढच्या जन्मी मला महारोग पाहिजे, या रोगाने मरत नाही ही गॅरंटी आहे. 2 हा रोग दुरुस्त होतोय. कन्याकुमारी ते काश्मीर, जगभर सगळीकडे WHO, युनिसेफ, केंद्र सरकार, राज्य सरकार, लायन्स, थोर संत अमिताभ बच्चन सगळे लोक सांगतात, क्रिकेटपटू सांगतात. त्यांच्या पोटात गॅस झाला, लघवी झाली तरी तुम्ही हेडलाईन चालते, ब्रेकिंग न्यूज चालते, संजय दत्तला हे झालं. ते टेल यू की लेप्रोसी इज क्युरेबल. आणि ते गरीब असल्यामुळे त्याचेही पैसे त्यांना मिळतात. तुमच्या गावात जवळ काय ते परमेश्वर आहे, परमेश्वर आहे क्या DNA बताओ. अमिताभ बच्चन सांगतो, सचिन सांगतो. सो दे हॅव क्रेडिबिलिटी, दे हॅव ऑडिशन, पीपल एट देम. तुम्ही त्याचा DNA नाही विचारत. ते सांगतात पेप्सी प्या, कोका कोला प्या, कॅडबरी खा. ते सांगतात बऱ्याच गोष्टी सांगतात, नवरत्न तेल, लिज्जत पापड, चितळे पेढे खा, बर्फी खा, सगळं सांगतो. ऐकतात तो तुम्ही त्याचं. म्हणून मी क्रेडिबिलिटी त्यांचा विश्वासार्हच आहे. पण मला एक आई पाहिजे, एक आजी पाहिजे, एक सर पाहिजे, शिक्षक. सकाळ उठून पेप्सी प्या, कोका कोला खा, पेप्सी खा आपलं, आणि कुठे चितळे पेढे खा, बर्फी खा, नवरत्न तेल वापरा, जेली खा, जॅम खा. अशा आईला, आजीला, शिक्षकाला 1 कोटी रुपयाचं बक्षीस मी ठेवले, पुष्कळ बक्षीस ठेवले. पण एक साहेब तुमचा रिटायर झाला तरी आपण पेढ्याची पार्टी करतो. चांगला असेल तरी पार्टी करतो, गेला तरी पार्टी करतो. रिटायर गेला का शिक्षक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बसलेले, चांगला असेल तरी पार्टी करतात, वाईट असेल तरी पार्टी. एक पेढ्याची पार्टी एक अंधाळा कुठेतरी तयार होत असेल. आम्हाला काय करायचं. माझ्या देशामध्ये त्या काळी 8 कोटी अंध बालकं होते. पण मला जर 1 ग्लास जर दूध मिळालं असतं आठवड्याला तरीही माझे डोळे वाचले असते. 1 ताजं कच्चं फळ मला मिळालं असतं आठवड्याला तरीही माझे डोळे वाचले असते. इतके व्हिटॅमिन A ची जीवनसत्वाची, अजीवनसत्वाची कमी मागणी आपल्या शरीरात असते. त्यामुळे कुठल्या गर्वाने तुम्हाला सांगू की जगातल्या सगळ्यात जास्त अंध, अपंग, मूकबधिर महारोग्यांशी मी डील केलेलं. समाजामध्ये डॉक्टरांची प्रॅक्टिस भरपूर आहे, समाजामध्ये वकिलांची प्रॅक्टिस भरपूर आहे, न्यायालय उघडतायत, जेल उघडतायत. समाजामध्ये कोणालाच वेळ नाही. शिर्डीला 4 कोटी लोक आले तरीही लोकपालाची आवश्यकता असते. पंढरीला 4 कोटी लोक गेले तरी आबा म्हणतो, परवा मला सांगितलं आमच्या गावी पाऊस नाही पडला. म्हणून आनंदवन बघून जर तुम्हाला समाधान वाटलं, हा आमचा पराभव आम्ही मानतो, पण ती जगातली सगळ्यात वाईट अवस्था आहे. म्हणून डॉक्टरांना वेळ